मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय घोरपडे माझ्या अक्षयचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण खानदेश काव्य प्रबोध या संग्रहातील क्रमांक 13 गुलाबाची चंद्रकळा ही कविता अभ्यासणार आहोत। खानदेश काव्य प्रबोध हा FIBA प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रमाला असलेला हा संग्रह आहे आणि यातली आज आपण प्रभाकर शेळके यांची कविता अभ्यासणार आहोत। प्रभाकर शेळके हे खानदेशातील अतिशय महत्त्वाचे कवी म्हणून ओळखले जातात। त्यांच्या उजळू दे खिडोपाडी, ढासळल्या भिंती, काहिलीची उन्हे असे काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत आणि मराठीतील अतिशय महत्त्वाच्या नियतकालिकांमधून अनुष्टुप, उर्मी, अक्षरवैदर्भी, कवितारती या दर्जेदार अभिजात नियतकालिकांमधून त्यांनी आपल्या कविता वारंवार प्रकाशित आणि प्रसिद्ध केलेल्या आहेत। या अभ्यासक्रमासाठी त्यांची गुलाबाची चंद्रकला ही कविता अभ्यासक्रमाला नेमलेली आहे आणि या कवितेचं मी आधी वाचन करतो आणि मग त्यानंतर आपण या कवितेचं रसग्रहण करूया। कवितेचं शीर्षक आहे गुलाबाची चंद्रकला। नको माझ्यासाठी नेसू चंद्रकळा, नको माझ्यासाठी नेसू चंद्रकळा, जीव चोळा मोळा होतो माझा। नको माझ्यासाठी नेसू चंद्रकळा, जीव चोळा मोळा होतो माझा। नको माझ्यासाठी अलवार हसू, नको माझ्यासाठी अलवार हसू, चांदण तो किसू रातोरात। नको माझ्यासाठी अलवार हसू, चांदण तो किसू रातोरात। नको माझ्यासाठी पदराशी खेळू, गजरा तू माळू फुलवंती। नको माझ्यासाठी पदराशी खेळू, गजरा तू माळू फुलवंती। नको माझ्यासाठी मोरणीची चाल, फुगवूस गाल गुलाबाचे। नको माझ्यासाठी मोरणीची चाल, फुगवूस गाल गुलाबाचे। मित्रांनो, 4 कडव्यांची ही कविता आहे आणि हे कविता वाचल्यानंतर आपल्या लक्षात आला असेल की हे प्रेम कविता आहे। कवीने प्रेम कविता लिहिलेली आहे की नको माझ्यासाठी नेसू चंद्रकळा, जीव चोळा मोळा होतो माझा। तर ही एक प्रेम कविता कवीने लिहिलेली आहे आणि मित्रांनो, प्रेम कविता ही मराठीमध्ये अतिशय दर्जेदार पद्धतीने लिहिल्या गेलेली कविता आहे। अनेक कवींनी प्रेम कविता लिहिली आणि अनेक कवींच्या प्रेम कविता गाजल्या सुद्धा। मित्रांनो, प्रेम ही भावना जी आहे ती जीवनाला व्यापणारी आहे ना। माणसाच्या मनामध्ये पहिल्यांदा जो काही उद्गार येतो तर तो प्रियकर प्रेयसीचा जो काही संवाद असतो तो संवाद प्रेम कवितेचा असतो। तो प्रेम, त्याला आपण प्रेम कविता म्हणतो, प्रेमाचा असतो तो, त्याला आपण प्रेम कविता असं म्हणतो आहे की नाही। प्रेम ही अतिशय उदात्त भावना आहे। साने गुरुजींनी म्हणालेलंच आहे की खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हे की नाही। की जगाला काय दिलं पाहिजे तर प्रेम दिलं पाहिजे आणि या प्रेमाची अनेक रूपं आहेत। प्रेम ही भावना अशी आहे ती आपल्या मनाला व्यापून राहते। एकमेकांबद्दलची ओढ, आकर्षण, आत्मीयता, जिव्हाळा, आपुलकी, कृतज्ञता या सगळ्या भावना ज्यातून व्यक्त होतात त्याला आपण प्रेम असं म्हणत असतो, है ना। आईचं मुलावर असतं, मुलाचं आईवर असतं, भावा बहिणीमध्ये प्रेम असतं। प्रेमाची असंख्य रूपं आपल्याला दिसून येतात। मित्रांमध्ये प्रेम असतं, परंतु प्रेमाची खरी जी व्याख्या आहे ती प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामधला जो संवाद आहे तो संवाद म्हणजे प्रेमाची खरी अभिव्यक्ती असते। आपण तरुण झालेलो असतो, वयात आलेलो असतो आणि आपल्याला कोणाची तरी ओढ लागते, आपल्याला कोणाची तरी आपुलकी वाटायला लागते, आपल्या मनामध्ये एक तरंग निर्माण व्हायला लागतात आणि आपल्याला प्रेम व्हायला लागतं आणि त्या भावनेचा आविष्कार ज्या शब्दांमध्ये व्यक्त होतो त्याला आपण प्रेम कविता असं म्हणत असतो। आणि एकंदर जर तुम्ही आपल्या संबंध कवितेचा जर भाव पाहिला, उर्दू कवितेचा जर भाव पाहिला तुम्ही, तर उर्दू कविता, गझल, शायरी ही शक्यतो प्रेमाचीच असते आणि
प्रियकर आपल्या प्रेयसीला उद्देशून कविता म्हणतो आणि तो उद्देशून म्हणत असताना त्याला आपल्या प्रेयसीमध्ये काहीतरी परमेश्वर ईश्वर आहे असं त्याला वाटत असतं आणि तो सतत तिच्याविषयीचं सगळं विवेचन त्याच्यामध्ये करत असतो. उर्दू कवितेच्या संदर्भात मराठी कवितेमध्येही आपल्याला असं दिसून येईल की शक्यतो परमेश्वराच्या प्रति भक्ताने केलेला जो संवाद आहे त्याला ती सुद्धा प्रेम कवितेच्या अनुषंगाने केलेला आहे. परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थाने निखळ प्रेम कविता कशी असते तर तो प्रियकर आणि प्रेयसी मधला संवादच असतो. की प्रियकर आहे आणि त्याला आपल्या प्रेयसीकडे काहीतरी सांगायचं आहे ना. प्रेम कवितेमध्ये काय असतं तर प्रेम कवितेमध्ये प्रियकर आपल्या प्रेयसीचं वर्णन करतो, तिच्या सौंदर्याचं वर्णन करतो, त्यांच्या प्रेम भावनेचं वर्णन करत असतो. त्याला तिला भेटण्यासाठीची जी ओढ आसक्ती लागलेली असते त्याचं चित्रण तो करत असतो. दोघांमध्ये जो काही संवाद होतो त्या संवादाचं चित्रण तो करत असतो, आहे की नाही. म्हणजे आपण बऱ्याचदा हिंदी गाण्यांमध्ये सुद्धा पाहतो की ते जे संवाद आहे ते संवादाच्या माध्यम प्रेयसीचा संवादच मुळात प्रेम चे गाणे आपण ऐकलेले आहेत. म्हणजे हाच खरा प्रेमाचा काय असतो, प्रेमाचा भाव असतो. म्हणजे प्रेमात पडलेला व्यक्ती हा थेट जणू काही परमात्म्याशी संवाद साधतो आहे की काय, अशा भावना त्याच्या अलवार झालेल्या असतात. आणि म्हणून प्रेम कवितेला एक विशिष्ट काय म्हणता येईल आपल्याला की परिमाण प्राप्त झालेला असतं, एक विशिष्ट लय त्याला प्राप्त झालेली असते. त्याच्यातली जी भावना आहे त्यातली जी भावना आहे ती अतिशय उदात्तपणे आपल्या मनावर काय करत असते, कब्जा करत असते. कारण इथे जन्माला आलेला प्रत्येक सजीव हा कधी ना कधी कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडलेला असतो आणि त्यामुळे त्याने तो अनुभवलेलाच असतो की नाही. प्रेम जे आहे ते प्रेम अनुभवण्याची गोष्ट असते. ते कोणी सांगून सवरून किंवा काही कोणी लिहून ती गोष्ट होत नाही, तर ती अनुभवण्याची गोष्ट असते. आणि मग एकदा का आपण ती गोष्ट अनुभवली की मग आपल्याला आपल्या प्रेमाची अभिव्यक्तीही करता येते. सदर कवितेमध्ये सुद्धा कवीने काय केलेलं आहे की त्याने आपल्या पत्नीला उद्देशून तिच्या प्रती असलेला उत्कट आत्मीयता जी आहे, तिच्या प्रती असलेली उत्कट भाव जो आहे तो भाव त्याने कवितेमध्ये व्यक्त केलेला आहे. की तो म्हणतो की नको माझ्यासाठी नेसू चंद्रकळा, जीव चोळा मोळा होतो माझा. की तो कवी आपल्या पत्नीला उद्देशून म्हणतो की माझ्यासाठी चंद्रकळा नेसू नको. आता ही चंद्रकळा काय आहे मित्रांनो, तर ही एक पैठणी साडी आहे. विशेषतः अतिशय पैठणी साडी तुम्हाला माहिती आहे अतिशय महाग आहे, अतिशय तलम अशी ही साडी असते आणि मुख्यतः ती काळ्या रंगाची असते. मकर संक्रांतीच्या दिवशी ही साडी घातली जाते. परंतु चंद्रकळा ही काळीच असते असा काहीतरी एक समज आपल्याकडे पसरलेला आहे. परंतु तसं नाहीये मित्रांनो. चंद्रकळा ही साडी जी आहे ती रात्रीचा नेव्ही ब्ल्यू कलर जो असेल किंवा रात्रीचा अंधारातला जो कलर जो असेल त्या रंगामध्ये सुद्धा ही साडी आपल्याला उपलब्ध होत असते. आणि ती साडी म्हणजे याचा अर्थ कवीने ही जी कविता लिहिलेली आहे ती कदाचित त्या दिवशी मकर संक्रांत आहे आणि त्याची जी पत्नी आहे प्रेयसी जी आहे तिने ही चंद्रकळा साडी नेसलेली आहे. आणि कवीला असं वाटत आहे की ती त्या चंद्रकळा साडीमध्ये ती इतकी सुंदर दिसते आहे, तिच्या सौंदर्याचं वर्णन म्हणूनच मग तो काय करत आहे, या निमित्ताने त्याला ती संधी मिळालेली आहे की आता आपण हिच्या सौंदर्याचं वर्णन करू. आणि म्हणून तो काय म्हणतो की नको माझ्यासाठी नेसू चंद्रकळा, जीव चोळा मोळा होतो माझा, आहे की नाही. काय आहे तर आणि हा संवाद कसा आहे मित्रांनो, एकेरी संवाद आहे. कवी फक्त बोलतोय, प्रियकर फक्त बोलतोय, प्रेयसी आहे त्याच्या समोर आणि त्याची पत्नी त्याच्या समोर आहे आणि फक्त कवी बोलतो आहे. ती मात्र त्याला तिथून कुठूनच त्याला रिप्लाय देत नाही किंवा त्याला प्रत्युत्तर देत नाही किंवा त्याच्याशी संवाद साधत नाही. हा एकेरी संवाद जो आहे तो संवाद या कवितेतून कवी म्हणतो. आणि मग तो काय म्हणतो की नको माझ्यासाठी अलवार असू
चांदन तू किसू रातोरात आहे की नाही. तिचं हसणं सुद्धा जे आहे, निखळ हसणं जे सुद्धा आहे, जसं काय रात्रीचं एक चांदणं पडलेलं आहे आणि हे जे चांदणं आहे पौर्णिमेचं चांदणं आहे, अशा पद्धतीचं तो तिचं वर्णन करतो. आणि पुन्हा तो काय म्हणतो की नको माझ्यासाठी पदराशी खेळू गजरा तू माळू फुलवंती, किंवा नको माझ्यासाठी मोरणीची चाल फुगवूस गाल गुलाबाची. कवीने संपूर्ण कवितेमध्ये काय केलेलं आहे तर प्रेयसीचा जो काही वावर आहे, म्हणजे तिचं हसणं त्याने टिपलेलं आहे, तिची चाल टिपलेली आहे, आपल्या सौंदर्याचं अधिक चांगलं दिसावं म्हणून तिने जो केसामध्ये गजरा माळलेला आहे त्या गजऱ्याचं वर्णन त्याने केलेलं आहे आणि त्या साडीचं वर्णन त्याने केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत तिचं जे चालणं बोलणं आहे ते जे काही एक दृश्य आहे ते दृश्य कवीने या कवितेमध्ये टिपलेलं आहे ना. तिचं घरामधला जो वावर असेल किंवा आजूबाजूचा जो वावर आहे असेल, त्या वावराचा कवीने काय केलेलं आहे, ते जे दृश्य आहे ते आपल्या कवितेमध्ये टिपलेलं आहे. आणि म्हणून कवितेचं शीर्षकच दिलं त्यांनी गुलाबाची चंद्रकळा. वास्तविक कवितेमध्ये असा शब्द जोडून शब्द कुठेच आलेला नाहीये. फक्त पहिल्या कडव्यामध्ये चंद्रकळा शब्द येतो आणि शेवटच्या कडव्यामध्ये फुगवूस गाल गुलाबाचे असं तो म्हणतो. म्हणजे तिचे गाल सुद्धा कसे आहेत तर गुलाबासारखे लाले लाल झालेले तिचे गाल आहेत, असं कवीला याच्यातून सुचवायचं आहे. वास्तविक मित्रांनो, सदर कवितेमध्ये आपल्याला असं दिसून येईल की कवीने मुख्यतः आपल्या प्रेयसी प्रती जो काही एक आत्मीय भाव आहे तो भाव या कवितेतून प्रकट केलेला आहे. आणि म्हणूनच ही कविता जी आहे ती कविता एकेरी संवादाने जरी असली तरी प्रेम कविता म्हणून ती आलेली आहे. प्रणयाचा भाव जो आहे, प्रणय जो आहे, तो प्रणयाचा भाव या कवितेमध्ये व्यक्त झालेला आहे. प्रेम कवितेमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे स्तर पाहायला मिळतात. त्यामध्ये प्रणयाचा भाव हा जो स्तर आहे तो मुख्यतः कवीने या कवितेमध्ये टिपलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, तुम्हाला ही कविता कशी वाटली? जर तुम्ही ही कविता वाचलेली असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा. माझं रसग्रहण तुम्हाला कसं वाटलं असेल तेही मला नक्की कळवा. माझा व्हिडिओ शेअर करा आणि मला प्रतिक्रिया देत चला, म्हणजे जेणेकरून मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करता येईल. आणि अजूनही माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.